अरे चालू होते का नाही? हाय. हाय. तर काही आता आम्ही जस्ट जेवण केलं आणि आता जेवण करून आम्ही निघालो आहोत. मला माहित नाही कुठं, पण जायचंय आणि आता झोप येत आहे. गाणे ऐकून कंटाळा आला आहे. तर बघू आता पुढे काय होते. मला आता झोप घेणं इम्पॉसिबल आहे. झोप कोणाचीच होत नाही, कारण ते मागची जी सीट आहे का ट्रॅव्हलरचं, तर ट्रॅव्हलरच्या सीटमध्ये एवढे मोठे पोरं भाई ते असे 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 एकमेकांवर. सो आता आणि मी त्या मध्ये सीटवर बसलोय आणि पाय असे समोर, आणि तू एकटा सीटवर आरामदायक बसलास. थोडीशी झोप घेतलीस, आता तू चहा घेतलास, आता माझी बारी आहे झोप घ्यायची. बट प्रॉब्लेम हा होतो की आपण जे सीटावर बसतोय त्या सीटावरही झोप लागत नाही. कशामुळे काय माहित नाही काय कारण आहे, बट अशी झोप लागत नाहीये. अशी डोळ्यात झोप आहे तुमच्या, पण तुम्ही झोपू शकत नाही. हा तुला problem डुलकी आहे. लागली ना? नाही, मला बिलकुल माझी झोपच झालेली नाही अजून. अरे So, डुलकी तू घेतली try होतीस, मी बघितलं होतं. अरे मी फक्त डोळे मिटून बसायलोय, ट्राय करायला झोपायचा प्रयत्न, म्हणजे झोप भेटत नाहीये. तू एकदा ट्राय करून बघ. तुमच्यामुळे मी आज कधी नाही ते मी अख्खी रात्र जागा आहे आणि मी अजून जागा आहे. थोडक्यात मी झोपलाच कसलाच नाहीयेस? झोपलेलो नाहीये. एकही मिनिट एकही मिनिट झोपलेलो नाहीये. मी पण एकही मिनिट झोपलेलं नाहीये. कोणीही एक मिनिट झोपलं नाहीये. हा एवढा खोटा बोलतोय. आणि आज तब्बल 4 तास झोपलेला आहे. खूप तब्बल छान 4 झोप तास आली. काही अडचण नाही. तर आता महाडला जायचंय आणि इथं? महाड वरनं रायगडला जायचं. हा. कोणत्या किल्लोर आली तर बघा मला कसली सापडली इथे. माझा भाव तर देत नाहीये, पण आम्ही इथं आता फ्रेश झालं, ब्रश केला. आता रायगडच्या जवळपास पायथ्याशी आहोत आम्ही आणि वातावरण खूप छान आहे, खूप छान वाटत आहे. बघू शकता प्रदूषण वगैरे काही नाही आहे, खूप चांगलं वाटतंय. आणि बघू आता फिरावं, कॉफी वगैरे प्यावी असं माझं मन आहे. तर बघू आता पुढे काय काय होतं ते. मी टाईट शर्ट इस्त्री मारलेलं घातलं आणि आता मी सकाळचं रियाज करत आहे कोकणामध्ये. आणि तुम्ही बघू शकता जागा किती चांगली आहे, छान जागा आहे. भार्गव, तुला काय वाटतं ह्या वातावरणात कसले गाणे वाजवले पाहिजेत? एन्जॉईंग सॉंग्स टाईप, थोडेसे एन्जॉय झालेली सॉंग्स. तुला काय वाटतं कोणतं सॉंग घ्यायला पाहिजे आता? दुसरंच आहे ना. बोलूंगा ना तुझे, चाहे तू मुझको देना भुला, आदतें जैसी है तू मेरी, आदतें कैसे भूलूं भला. पियुष वेट कर. ए इधर काय डाल. सरदार आम्हाला काय कुणाची भीती, धर्मासाठी प्राण घेतल हाती. आपण दमादमानी चाललो त्वरी. आपण कसं हा, ब्रेक घेऊन जातोय, त्याच्यामुळे जास्त थकतोय. मग आता खाली जातो का नाही, तर का वरीच राहतो? मी थोडा वेळ तर वरच राहणार, कारण का माझ्याकडे एनर्जी नाही आहे. मी ट्राय केलं की यार 100-200 रुपये जास्त देईल, पण रोपवे नाही जाईल. नाही यार, 300-400 जास्त घ्या, पण रोपवेनं पाठवा. कारण कसं आहे माहिती का, जाताना मजा वाटते पण येताना मजा नाही वाटत. तेच ना. अरे बेटे तुझे थकान नहीं लग रही क्या?
We are college trip. Yes, yes. Where are you from? New Zealand. New Zealand. Yeah. How do you like this? Very, very much. Yeah, I do vlogs on YouTube. Oh, really good. It's new channel, so not Yeah, many yeah, subscribers. This is great. Everyone being so friendly. Where did you travel? Other places? Not far. We've only come from Mumbai to here. Took about 3 days. 3 days. Yeah. And now we go down to Goa, south of Goa, then is it Karnataka, and then Kerala. Okay. Yep, and then back up. And we're on a motorbike. Back up Hampi, then Varanasi, and maybe Shimla. Hi. Mental health. 4 months in India, we are 4 months. Wow, yeah, that's great. but I think it's not enough. Maybe we need more. Yeah, There is a lot to see. lot of to see. Yeah, Yes. and so beautiful. You can feel like a mini celebrity here. Yes. And what was your It's next plan? amazing. It is. And what was your next plan? The people have explained to us about the experience here. You know, this is where your ancestors, where your Mahaviraja Yes, Shivaji Maharaj. is from here, and everybody comes for a celebration. Yes. It's incredible. It's really incredible. We are lucky to experience this with you, you know. Yes, yeah, that's Thank you. Nice to meet you. Yeah. Yes. Nice to Thank meet you. Yes, nice to meet you too. Have a good day. Bye. आता जे फॉरेनर भेटले होते ते काही न्यूझीलंडचे होते आणि त्यांना अजून मुंबईवरून ते आले होते इथे आणि ते वाराणसी कर्नाटका वगैरेला चालले होते सो ते पण चांगले वाटले मला. तर बघू आता अजून कोण कोण भेटतंय आणि भार्गव खूप थकलाय त्यामुळे तो इथं थांबलाय आणि गरमी तसं आता हिवाळा सुरू आहे पण इथं खूप गरमी होती चालून आणि इथं ऊन पण चांगलं कडकडीत लागत आहे. तर आता आम्ही इथं थोडीशी विश्रांती घेतो आणि एकदम वरी जातो. आता तुम्हाला मी रेट सांगतो इथे काय काय कितीला विकायले. ही वरी 30 रुपयाला भेटायली, खाली 20 रुपयाला मिळत होती ती पाण्याची बॉटल. लिंबू सरबत 20ला, अजून ते जे चिंच असते ती 10ला 2 म्हणजे 5 रुपयाला एक भेटायली. बघू आता कसं वाटतंय रोपवेमध्ये बसून. मी तर पहिल्यांदाच बसतोय. बघू ते मध्ये बंद बिन पडू नये आणि फोन फ्लाईट मोडवर टाक असं म्हणायला होते. सो मी आता फ्लाईट मोडवर टाकला आहे. आता आम्ही खाली निघालो आहे. अच्छा चलता आपण दोघंच राहिलो आहे. आपल्याला काही इकडून बसवणार आहे. झाली सुरू मशीन. खूप आवाज येतोय मोराचा. एवढी मारून तर आता बीचला इथं आम्ही एक रूम बुक केली आहे आणि तिथे आम्ही झोपलात. आता सकाळी 6:45 वाजलेत आणि आम्ही आता बीचला चाललो. तर मी तर कधी समुद्र बघितला नाही, मी गरीब माणूस आहे, तर मी पहिल्यांदा समुद्र बघतोय. तर बघू आता कसं वाटतंय तिथे. आणि तुम्ही ही जागा पण बघू शकता कशी आहे. खूप चांगली जागा आहे, वातावरण पण खूप चांगलं आहे. आलो बीचवरती, छान वाटत आहे. वेदर वगैरे खूप चांगलं आहे आणि तेवढी थंडी वाजत नाही समुद्राजवळ. मला वाटलं खूप सारी थंडी वाजेल, स्वेटर बिटर घालून येऊ काय आहे. तर चांगलं वाटतं, थंडी बिंडी काही नाही आहे.
सूर्य उगवलाय तर आता छान वाटतंय. तुम्ही तिकडे बघू शकता बोट किती लांब लांबपर्यंत गेलेले आहेत. छोटे छोटे ते दिसायला तर बोट बोट बोट. तिकडे एक बोट आहे, ही छोटी एक बोट, ही एक बोट. इतक्या साऱ्या बोट गेल्या आहेत पाण्यामध्ये. बघितला तर ते भरतीच्या पाण्यामुळे हे आज इकडे जे पाणी जातं त्याच्या पाण्यामुळे गिटारची बॅग ओली झाली, त्यामुळे माझ्या शर्टनं पुसली. तर आता हे सगळे अजून नमुने समुद्रातच आहेत. आता कधी जायचं माहित नाही, मला तर थंडी वाजते. तर बघूत आता पुढे काय होतंय. भार्गव माझे बोट बघ कशी झाली. अरे एक तर पोल आहे आणि साल्टेच निघायचे बाकी. ह्या साल्टेने पुस्तक वाजत असतो. ठीक आहे. ते हँडल केलं. पाणी कमी होतं ना सकाळी. हा सगळे फार काही अलीकडे ते होतं. पाणी कमी होतं आणि पुन्हा आली आणि बॅग भिजली. तेच तर ना. आता मी माझ्या शर्टाने पुसली गिटार. चांगली गोष्ट आहे. ठीक आहे. इट्स ओके पियुष. भार्गव खेकडा खायचा का मग आता Shut. समुद्रात? हा नको यार काय रे. नको. तर वाजवा. 3 प्राणी जास्त पाण्यात आज राहिले. 2 ते आणि ते 3 प्राणीच्या बघा. अजून एक फोटो. मग चप्पल. हे पण सर लोक माझी गिटार घेतली आहेत. हे बघ. चाललो आहोत आता आंघोळी करायला. माझ्यासारख्या नारळ प्रेमीसाठी जेव्हा मी इतके सारे नारळचे झाड बघतो तेव्हा मला खूप चांगलं वाटतं मित्रांनो. अरे पियुष. काय रे बाबा. एवढा नाद असावा का रे? बोक्या बोक्या बोक्या. इतका गुणी बोक्या कस काय. हा इतकं कसा हात लावू द्यायलाय. मला पण पियुष मला इतका कसा हात लावू द्यायला. आमच्यात त्याला छोटं ब्लँकेट, छोटी गादी. बोक्या द्या यार मला 4-5 हजाराला 10 हजाराला. इतका शांत बोक्या. मी जितक्या वेळा व्हिडिओ काढतोय ना मांजरींचा कधीच हात लावू देत नाहीत. ही लय गुणी बाळ आहे. लय गुणी बाळ आहे. काहीच अडचण नाही. मी शावडतो मी आता. हो काहीच अडचण नाही. हे बघ नाही नाही काहीच अडचण नाही. टप 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 काहीच अडचण नाही. गाईज मला असं वाटते की मला मंदिरात प्रवेश नाही आहे. मी हेडफोन पण घेणार होतो पण हेडफोन मी ॲक्च्युली नाही घेतले. तर आता मला प्रवेश आहे का हे बघावं लागेल किंवा मला हाकालूनही देऊ शकतात. तर बघू आता काय करता. आदिती ना आता आम्ही हॉटेल रूम
मध्ये आलो आणि ही माझी जागा आणि बाहेर हॉटेल रूम कशी वाटते? चांगली आहे. म्हणजे आता ट्रॅव्हलर मध्ये कोंबू कोंबू झोपल्यानंतर हे जे आहे ना कॉट खूप चांगलं वाटतंय. म्हणजे इतकी सेवा मी माझी कधीच बघितली. इकडे पण एक आहे म्हणून काय झालं. आवडले मला. इकडची रूम चांगली वाटली मला. आणि हे व्ह्यू पण बघा इथं. हे उघडायचं इथनं, इथून गॅलरीत यायचा आणि इथे मस्त खुर्चीवर बसायचा चहा सोबत. इथून सनराईज जर दिसत असेल तर अजून छान. खूप छान आहे, निवांत जागा आहे. रूम्स पण खूप चांगले आहेत, काय अडचण नाही आहे. मी बीचवर फुल पॅन्ट घातली आणि आता मी हाफ पॅन्ट घातली महाबळेश्वरला आल्यानंतर. आणि वातावरण छान थंड थंड आहे इथे. आता मी वरचेवर मारामारीवर उतरलो. आता मारामारी केल्याशिवाय माझं मानसिक संतुलन ठीक होणार नाही. त्यामुळे भार्गवला निब्बर रट्टे देणार आहे. तर तुम्ही बघू शकता की मी भार्गवला कसे निब्बर रट्टे देणार. लागायला यार. नाही लागायला. मगाचा सीन बरोबर आला नाही, त्यामुळे मग काढला मी व्हिडिओ. पण ते भार्गवला जे मी रट्टे दिले ना ते क्लिअर आले नाही त्यात. त्यामुळे मी भार्गवला परत रट्टे दिले. थंडी असल्यामुळे आता मी माझा अवतार बदलला आणि फुल पॅक होऊन आलो. मफलर आहे सगळे, काय अडचण नाही. आता जेवण करायचं फक्त. जेवण झाल्यानंतर मी निब्बर झोप घेणार. उद्या निब्बर उठणार. आम्ही प्रतापगडावर आलो आहोत आणि व्ह्यू खूप छान आहे. थंडगार वारे लागत आहे आणि आता आम्ही ह्या दिशेने खाली जात आहोत. बघत आहे त्या मावळ्याला कसं वाटत. संवर्धीकरणाचं काम सुरू आहे. मला प्रवासात एक गोष्ट कळाली की जेवण आणि झोप जर झाले ना तरच आपण फिरू शकतो, नाहीतर आपण फिरू शकत नाही. भार्गव स्ट्रॉबेरी खायची हो यार, गोड वाटायली आहे. काय वाटतं पे स्ट्रॉबेरी गोड आहे का नाही? घ्यायची का पावडर तुला? नको यार. नाही कसली पण आवडते. किती गोड? तर आता आम्ही स्ट्रॉबेरी खाणार आहोत. तर पहिली स्ट्रॉबेरी मी ट्राय करतो. 10 पैकी मार्क देतो. ठीक आहे. प्रॉपर गोड नाही आहे पण आंबट आवडतात मला. ओके 10 पैकी 8 मार्क. ओके सर. प्रदूषण कर भरल्यानंतरही सुद्धा हवा मिळत नाही. पण ठीक आहे, आता देऊ आता काय, आता द्यावं लागेल दिले तर. लहानपण आठवले मला हे बघून. आम्ही पण असंच म्हणत होतो. बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू.
हॅपी बर्थडे टू यू. वेगवेगळ्या प्रकारची चॉकलेट आहे तिथे. हे असले हेडफोन आवाज ह्याचा बघा. भारी. तुला ह्याच्यातलं काय खावं वाटायले? मिक्स बसलं हे काय भारी गो सांग. काय हे काय आहे? नाही मला आयडिया नाही आहे. काय घेतलीस पियुष? बघू. अरे बापरे, तू खाणार आहेस? हां खाणार आहे. मला खायच आवडतं रे. म्हणजे खावं वाटतं मला. आंबा ह्या सीझनमध्ये कसं काय आलं पण तरी तेव्हा मी ट्राय करतो. आई शीट कॅमेराच पडला. हे ठीक आहे. आंबट आहे. आता हे ट्राय करतो जे पण आहे. आंबट टाईप आहे हे. घेऊया म्हणलं. आता हे जे पण आहे ते ठीक आहे, छान आहे. भार्गवने मला कॉल केला लगेच ये म्हणून प्ले झोन मध्ये, आणि मी लगेच प्ले झोन मध्ये आता चाललोय. आता खेळावं तर वाटत आहे पण वेळ नाही आहे, त्यामुळे जावं लागेल आता. तसं भार्गव आपल्याकडे अशी गाडी करायला पैसा नव्हता का? ऐक आपण ना, गरीब आहोत का की आपल्या अशी गाडी केली नाही आणि ट्रॅव्हलर मध्ये कोंब आणला. ऐक ना, ते काय झालं, काही जणांनी त्याच्या वडिलाला विचारलं नाही, सो आपण आपल्याला ती गाडी भेटली नाही. खूप वाईट झालं. याचा त्रास आहे थोडासा. किती छान फ्लावर आहे. हा कोणत्या युनिव्हर्सचा छोटा नाही मान्य बघू. ते मॅप्रो गार्डन नावाच्या जागी आलो आहोत आणि मी इथे कॉटन कॅन्डी घेतली आहे. चला ओके. काही सांगितलं. हात दाखव, हात खाऊ नको, हात दाखव डायरेक्ट. आणि तोंड बघ तुझं, ते जरा माणसासारखं खावा ना रे पियुष. काय करू भार्गव? अरे जे बदमाश असतात ना त्यांना लहान मुलांचं खाता येतं. यार शट यार. काय झालं?
मी का पळू? तू काही झुरळेस का? अजून काय तुला फिरून कसं वाटलं? ट्रिप कशी वाटली? चला चला अंबेजोगाई आली, घरी जायची वेळ आली. घरी जावा, जेवण करा, झोपा.